नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले त्या 7 वाजले त्या सकाळच्या. तर पाट 5 वाजल्यापासून पूर्ण म्हणजे आपल्या बिरोबाची यात्रा असल्यामुळे पूर्ण सगळेजण तयारी करतोय. तयारी म्हणजे सगळे दाजी येणार आहेत अजून, पण ताई कभी म्हणजे सगळ्या आपल्या बहिणी आलेल्या आहेत. काल त्यांना पावसात जाणार. पाऊस एवढा बेकार होता ना, म्हणजे असं एकदम गारा ही अशा त्याच्या पाऊस चालू होता. त्या पावसात त्यांना मी आणायला गेलतो. तर आज पूर्ण तयारी चालूच आहे. निवेद वगैरे मग मी सगळे बनवायला लागली. सगळे बनवल्यानंतर मग परत निवेद दाखवायचा, मग बोकड करून टाकायचा कार्यक्रम. तर तुम्हाला दाखवतो मी. स्वरा आज काय नाही, स्वरा येईन थोड्या वेळानं. स्वरा आता बारक्या लेकरांसोबत खेळायला गेली बाहेर. तर स्वरा आल्यावर स्वरा आपला ब्लॉग कंटिन्यू करायलाच. तर तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वरा तुम्हाला पुढं कंटिन्यू करेलच. तर बाय. तर असा विषय झालाय, लाईट गेल्यामुळे आपल्याला चुलीवरच पूर्ण पाणी तापवावं लागतंय. आणि ती आपलं प्रोफेशनल, आपलं कसं आहे जुनं ते सोनंच असतं. ते चुलीवर पाणी तापलं कसं आयुर्वेदिक असतं तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे जरा मी काय करतो, पहिला आंघोळ करून घेतो, कारण की सकाळपासून कामं करून लईच पूर्ण असं गरम व्हायला लागले. तर मी पहिला आंघोळ करतो, मग आपण नंतर भेटू. चला तुम्हाला दाखवतो. तर आपल्या गावाकडे कसं असते की म्हणजे असं पाण्याचा प्रॉब्लेम, गावात जी माणसं राहते त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाला राहतो. कारण की कसं टाकी असते, टाकीचं पाणी यायला थोडा वेळ लागतो, काय ना काय प्रॉब्लेम राहतो. त्यामुळे आता गावात पाणीच नव्हतं, आपल्यासुद्धा गावात पाणी नव्हतं. तर आता यात्रेला आता पाणी भरपूर लागते, कारण की लोकही भरपूर येणार. सगळेजण असं आले ना तर घर असं पूर्ण भरल्यासारखं वाटतं, मन प्रसन्न होतं. तर तुम्हाला मी पुढं दाखवलंच. सगळे म्हणजे बहिणी आपल्याला ना पूर्ण घर भरल्यासारखं वाटतं. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा आपला ब्लॉग कसा होता ते, आणि पूर्ण बघायला विसरू नका. पहिलवान आमचं पहिलवान आहे, मामाचा मुलगा आहे बारका. आम्ही आता मस्त पैकी आंघोळ बिंघोळ केली आणि तयार होऊन बसलो. थोड्या वेळा आम्हाला अजून पाणी आणायला जायचंय. अय स्वरू मग तुम्हाला पिल्ले दाखवतो. इकडे कसं डान्स करते बघ की. आज काय आपलं? आज जत्रा आहे. कसली? सगळं पूर्ण सांगायचं. आज बिरोबाची जत्रा आहे आमची. तर आता पप्पा कुठे गेले? का जरा बाजार आणायला गेले तर पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मगाच काय झालं, आपलं ट्रॅक्टर आणि बुलर भरून फुल पाणी आणलं आणि आणून सगळं जेवढं काय आपलं सामान असेल सगळं पाण्यानं भरून काढलं. हो का, हे आपलं ट्रॅक्टर हे बुलर ह्यानं सगळं पाणी आणले मी. स्वरा तू मग आली ती पाणी आणायला का? मुलगी असली म्हणून तू आणायला नाही का? हा इज्जत दे मला. आता काय करते? इज्जत. चल चल निघ 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 चल निघ.
हे स्वराचे फ्रेंड सर्कल. पिल्या पिल्या तुझा फोटो काढ इकडे. अयो भांडण अयो. ट्रॅक्टर चालू तो चालव बरं जरा. हा पुण्याला जायचं पिल्या. पुण्याला जायचं. चालव बरं ट्रॅक्टर चालव. आवाज काढ आवाज काढ. आवाज काढ की. हा काय झालं. चावी राहू दे फक्त आवाज काढ. हा काढ आवाज. हे स्वराची फ्रेंड सर्कल बेस्ट फ्रेंड आई सरडा बामण. आमच्या स्वराला हा ना ट्रॅक्टर चालवता येत ना. तो स्वरा काय आमच्यातल्या मुली सुद्धा चालवायचं मध्ये ट्रॅक्टर. खरंच पिला तू चालव. हा चालव. भांडण नो. डॉन पिल्या डॉन आणि हे स्वरा डॉन. इकडे स्वरा आणि काका डॉन कुठे आपलं. ही काका डॉन. अरे पहिला बघत नाही तर. अरे काका डॉन बघ नाही कसं काय रे. काका डॉन म्हण. पिल्यानं काय केलं माहिती सगळ्यांचे नाव डॉन म्हणून पाळले. मला म्हणते मामा डॉन, त्या काकाला म्हणते काका डॉन, आणि ही सई डॉन, ही स्वरा डॉन, आणि तू कुठला पिल्या डॉन. पिल्या डॉन. चला बाय. गाईज आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. चला बघू तिथली काय काय साफसफाई झाली. तर खूप जास्त पाणी भरलं आम्हाला जायला सुद्धा येणार नाही. पाणी म्हणजे जायला येईल फक्त असं. आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. म्हणजे आज जाऊया बघू किती मामाने साफसफाई केलेली आहे. तर चला मग बघू. मामाने काय सुद्धा नाही केली, फक्त आणि फक्त मी झाडून काढलेलं, त्याच्यावर काय सुद्धा नाही केलं मामानं. तर चला आपण त्याच्यावर जाऊन त्याला सांगते मी काय सुद्धा नाही केलं. आता इथलं ही पण आमचंच मंदिर, म्हणजे मंदिर नाही छोटंसंच एक असं मंदिर आहे. इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे आहे आमचं मंदिर. आणि आता आम्ही चाललेलो आहे फायनली घरी. खूप अशी अडचण आहे त्यामुळे सापाची ती भीती राहतेच. ते इतकं पाणी भरलेलं आहे तर आम्हाला इतक्या कडनी जायला गेले की बस तिथे इतकं पाणी नाही. पण पुढे एकदमच नदी झाल्यासारखं आहे. तर बघू किती वेळ कसं जातो आम्ही. इथे किती जास्त पाणी भरले, इतका खड्डा झालाय नव्हते की बस. कारण की रात्री खूपच जास्त पाऊस झालेला आणि इतका जास्त पाऊस आणि इतक्या विजा चमकत होत्या की मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे असे लाईट बंद चालू होते ना तसं. त्याला आम्ही आता घरी चाललेलो आहे. तर अर्ध्या रस्त्यात तर आम्ही आता पोचलो. मामा म्हणले 5 मिनिटात या. आणि किती वेळ आला. खरं म्हणलं तर मला ना इतकी भीती वाटते ना. जत्रा ती बोकड कापतात ना तेव्हा इतकी भीती वाटते की बस.
ए पिल्या डॉग काय चाललंय पोचला का पिल्या डॉग काय कर घ्या तू आठ ठेव आठ ठेव आठ